नमस्कार. आज आपण भारतीय न्यायव्यवस्थेतल्या दोन मोठ्या घटनांबद्दल बोलणार आहोत. या दोन घटना म्हणजे जणू काही नैतिकतेची दोन वेगवेगळी टोकं. एकाच देशात पण एका दशकाच्या अंतराने घडलेल्या या प्रकरणांमधून न्यायालयीन मूल्यांमध्ये नेमका क्या और कसा बदल झालाय हे एका लेखकाच्या अनुभवातून समजून घेऊया. तर या सगळ्या प्रकरणाची सुरुवात होते अरविंद केजरीवाल यांच्या एका थेट आणि खरं तर धक्कादायक आरोपाने. त्यांनी भर कोर्टात न्यायाधीश स्वर्णकांता शर्मा यांच्यावर हा आरोप केला आणि तो रीतसर रेकॉर्डवर घेतला गेला. हाच संवाद, हेच वाक्य या संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. आता या थेट आरोपानंतर काय झालं? न्यायाधीशांनी खटल्यातून माघार घ्यायला स्पष्ट नकार दिला. मग यावर अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या वकिलांनी एक असं पाऊल उचललं जे सहसा कधी कोर्टात बघायला मिळत नाही. त्यांनी जाहीर केलं की निषेध म्हणून ते या न्यायाधीशांच्या कोर्टात हजरच राहणार नाहीत. म्हणजे एक प्रकारे हा एक न्यायालयीन सत्याग्रह होता. आता या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी एक खूप महत्त्वाचं कायदेशीर आणि नैतिक तत्व आहे. ते म्हणजे नॉट बिफोर मी. याचा सरळ अर्थ होतो माझ्यासमोर नको. हे तत्व नेमकं आहे तरी काय आणि ते आपल्या न्यायव्यवस्थेसाठी इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? चला जरा ते समजून घेऊया. म्हणजे बघा, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जेव्हा कुठल्याही न्यायाधीशाला असं वाटतं की ते एखाद्या खटल्यात 100% निष्पक्षपाती राहू शकणार नाहीत किंवा कुणी त्यांच्या निष्पक्षपातीपणावर शंका घेतली, तेव्हा त्यांनी स्वतःहून त्या खटल्यातून बाजूला होणं अपेक्षित असतं. यालाच ज्युडिशियल रिक्युजल असं म्हणतात. आपल्या न्यायपरंपरेत काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे बघा, केस लढवणारी व्यक्ती आपला न्यायाधीश निवडू शकत नाही, तो हक्क त्यांना नसतो. पण हो, एखाद्या न्यायाधीशावर आपला विश्वास नाही आहे असं सांगण्याचा हक्क त्यांना नक्कीच आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा न्यायाधीशांनी स्वतःहून त्या खटल्यातून बाहेर पडणं हे उच्च नैतिकतेचं लक्षण मानलं जातं. बरं, ही झाली आत्ताची गोष्ट. पण आता क्षणभर वर्तमानातून बाहेर येऊया आणि काही वर्ष मागे जाऊया. लेखक विश्वंभर चौधरी यांनी त्यांच्या लवासा खटल्यातील एक अनुभव सांगितला आहे, जो आपल्याला न्यायिक नैतिकतेचे एक पूर्णपणे वेगळं, एक आदर्श चित्र दाखवतो. विचार करा, एकाच केसमध्ये एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 न्यायाधीशांनी स्वतःहून माघार घेतली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना कोणीही तशी मागणी केली नव्हती. यातूनच त्यांची नैतिक संवेदनशीलता किती जास्त होती हे दिसून येतं. आणि गंमत म्हणजे या माघारीची कारणं किती साधी वाटू शकतात. एका न्यायाधीशाने फक्त जुन्या व्यावसायिक संबंधांमुळे माघार घेतली, तर दुसऱ्या दोघा न्यायाधीशांनी आपल्या मुलांच्या अगदी अप्रत्यक्ष आर्थिक संबंधांमुळे खटल्यातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला. म्हणजे न्यायाच्या प्रक्रियेवर शंकेची सावलीसुद्धा पडायला नको याची केवढी मोठी काळजी होती. लेखकाच्या मते हेच तर आहे नैतिकतेचं शिखर. या न्यायाधीशांनी नैतिकतेचा एक खूप मोठा आदर्श घालून दिला. अगदी छोट्या छोट्या कारणांवरून त्यांनी स्वतःला खटल्यापासून दूर ठेवलं. या कृतीमुळे त्यांच्याबद्दलचा आदर फक्त वाढला, कमी नाही झाला, असं लेखक स्पष्टपणे सांगतात. तर मग चला आता या दोन्ही घटनांना, म्हणजे तेव्हाच्या लवासा प्रकरणाला आणि आत्ताच्या केजरीवाल प्रकरणाला एकदम समोरासमोर ठेवून पाहूया. या तुलनेतूनच लेखकाला नेमका कोणता मुद्दा मांडायचा आहे तो आपल्याला जास्त चांगला समजेल. ही तुलना सगळं काही स्पष्ट करते. बघा, एका बाजूला मागणी नसतानाही किरकोळ कारणांवरून माघार घेणारे न्यायाधीश आहेत, तर दुसऱ्या बाजूला पक्षपातीपणाचा थेट आरोप आणि रीतसर मागणी करूनही खटला न सोडण्याचा निर्णय आहे. लेखकाच्या मते हा न्यायिक नैतिकतेच्या दृष्टिकोनातला एक खूप मोठा आणि खरं तर चिंताजनक बदल आहे. या सगळ्या विश्लेषणातून आणि तुलनेतून लेखक नेमक्या कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतायत? एका दशकात झालेल्या या बदलाचा त्यांनी काय अर्थ लावला आहे? चला ते पाहूया. ही टाईमलाईन लेखकाचा दृष्टिकोन अगदी स्पष्ट करते. त्यांच्या मांडणीनुसार 2010-12 मध्ये नैतिकतेचा एक उच्चांक होता, एक आदर्श होता. पण त्यांच्या मते 2014 नंतर परिस्थितीत खूप मोठा बदल झाला आणि सध्याचं प्रकरण हे त्याच बदलाचं एक प्रतीक आहे, ज्याला ते नवा अनैतिक भारत असं थेट नाव देतात. आणि हा निष्कर्ष ते त्यांच्या स्वतःच्या शब्दात मांडतात. त्यांचं स्पष्ट निरीक्षण असं आहे की 2014 नंतर भारतात एक मोठा आणि अनिष्ट बदल झाला आहे आणि त्याचं प्रतिबिंब त्यांना आजच्या या न्यायालयीन प्रकरणात दिसतंय. तर मग हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा आणि मूलभूत प्रश्न उभा राहतो. जेव्हा समाजात आणि राजकारणात इतकं तीव्र ध्रुवीकरण झालेलं असतं, तेव्हा निष्पक्षपातीपणा आणि न्यायिक नैतिकता यांसारख्या मूल्यांचं रक्षण करायचं तरी कसं? हा खरंच एक खूप विचार करण्यासारखा प्रश्न आहे.